नमस्कार. कधी विचार केलाय की एखादा साधासा हावभाव म्हणजे समजा फक्त ओठ वाकडा करणं यातून किती मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. आजची आपली गोष्ट मूर्ख वारसाचा मुख तिरस्कार बरोबर याच रहस्यावरचा पडदा उचलणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच हा मुलगा सर्व माणसांपेक्षा शहाणा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आपल्याला काय वाटतं की आपण कोणत्यातरी महान खूप बुद्धिमान व्यक्तीबद्दल बोलतोय, बरोबर? पण थांबा, गोष्ट वाटते तितकी सरळ नाहीये. विचार करा, काय होईल जर एकाच हावभावाचा दोन वेगवेगळ्या परिस्थितीत पूर्णपणे उलटा अर्थ निघाला तर. आजची ही कथा आपल्याला बरोबर हेच शिकवते की जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं. खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला जरा खोलवर जावं लागतं. तर आपल्या कथेची सुरुवात होते एका भिक्खूचा मूक तिरस्काराने, एका अगदी साध्याशा घटनेतून जी एक मोठं रहस्य उलगडणार होती. तर बघा, जेतवन विहारातील सत्य सभागृहात एक सीन आहे. दोन मुख्य शिष्य एका गहन विषयावर चर्चा करतायत. तिथे जमलेले सगळे लोक त्यांच्या ज्ञानाने इतके प्रभावित झालेत की त्यांची प्रशंसा करत आहेत. पण त्या गर्दीत एक व्यक्ती आहे जी वेगळी ठरतीये. ते म्हणजे ज्येष्ठ लालूदाई. जेव्हा सगळी त्या शिष्यांची वाहवा करत होते तेव्हा ज्येष्ठ लालूदाईंनी काही म्हटलं नाही, फक्त आपला ओठ वाकडा केला. एक साधासा हावभाव, पण त्यातूनच या संपूर्ण कथेला एक वळण मिळालं. त्यांच्या मनात विचार आला की अरे, यांचं ज्ञान माझ्या ज्ञानापुढे काय आहे. आणि हाच विचार त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या वाकड्या ओठातून इतरांना जाणवला. साहजिकच लोकांना वाटलं की लालूदाई त्या ज्ञानी शिष्यांचा अपमान करत आहेत. जेव्हा हा सगळा प्रकार तथागतांच्या लक्षात आणून दिला तेव्हा त्यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, लालूदाईंचं असं वागणं हे काही आजचं नाहीये, पहिल्यांदा घडत नाहीये. आणि हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक खूप जुनी बोधप्रद कथा सांगायला सुरुवात केली. आणि आता आपण त्या जुन्या कथेकडे वळतोय. ही गोष्ट आहे वाराणसी राज्यातल्या एका कामचुकार राजकुमाराची. गोष्ट अशी आहे की वाराणसीचे राजे वारले होते आणि राजगादीसाठी त्यांचा मुलगा राजकुमार पतंजली हाच एकमेव वारस होता. पण अडचण अशी होती की या राजकुमाराची ख्याती काही फारशी चांगली नव्हती. राजकुमार पतंजली हा एक नंबरचा आळशी आणि कामचुकार म्हणून ओळखला जायचा. त्यामुळे राज्यातल्या लोकांना आणि दरबाऱ्यांना हीच चिंता लागून राहिली होती की असा राजा राज्याचा कारभार सांभाळणार तरी कसा. त्यावेळेचे बोधिसत्व, जे राजाचे मुख्य सल्लागार होते, त्यांनी दरबारांसमोर आपला मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडला. ते म्हणाले, हा एक आळसी कामचुकार मुलगा आहे. आपण याला खरंच राजा म्हणून अभिषेक करायचा का? हा एक खूप मोठा प्रश्न होता, ज्यावर अख्ख्या राज्याचं भवितव्य अवलंबून होतं. मग यावर तोडगा काढण्यासाठी काय करायचं? बोधिसत्वांच्या नेतृत्वाखाली सगळ्या दरबाऱ्यांनी मिळून राजकुमाराची बुद्धी आणि न्यायप्रियता तपासण्यासाठी एक हुशारीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ही परीक्षा 2 भागांत होती. पहिल्या दिवशी दरबाऱ्यांनी मुद्दाम एका खटल्याचा चुकीचा निकाल दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी दुसऱ्या एका खटल्याचा अगदी योग्य आणि न्यायपूर्ण निकाल दिला. या सगळ्याचा उद्देश एकच होता, राजकुमाराची प्रतिक्रिया काय येते हे पाहणे. पहिल्या दिवशी चुकीचा निकाल दिल्यानंतर राजकुमार पतंजलीने काहीही न बोलता फक्त आपला ओठ वाकडा केला. दरबाऱ्यांसाठी हे एक महत्वाचं चिन्ह होतं. त्यांना वाटलं, वाव, राजकुमाराला अन्याय कळलाय. बोधिसत्वांना सुद्धा आशेचा एक किरण दिसला. ते म्हणाले, मला वाटतं हा मुलगा हुशार आहे. त्याला नक्कीच कळलं असणार की आम्ही चुकीचा निर्णय दिलाय. दरबारात सगळ्यांनाच थोडा दिलासा मिळाला. पण खरी गंमत तर पुढेच होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा दरबाऱ्यांनी अगदी योग्य निकाल दिला तेव्हाही राजकुमार पतंजलीने अगदी तेच केलं. पुन्हा फक्त आपला ओठ वाकडा केला. आता बोला, याचा अर्थ काय घ्यायचा? चुकीच्या निर्णयावरही तीच प्रतिक्रिया आणि बरोबर निर्णयावरही तीच? हे तर एक मोठं कोडच होतं, नाही का? आणि मग त्या एकाच हावभावामागे दडलेलं खरं सत्य समोर आलं. आणि इथेच सगळा उलगडा झाला. सुरुवातीला ज्या वाकड्या ओठाचा अर्थ हा आपला खोटेपणा ओळखतोय असा लावला गेला होता, त्याचा खरा अर्थ होता, त्याला काहीही समजत नाहीये. त्याला योग्य काय आणि अयोग्य काय यातला फरकच कळत नव्हता. बोधिसत्वांनी अंतिम निष्कर्ष काढला की राजकुमार एक अंधळा मूर्ख आहे. म्हणजे अशी व्यक्ती ज्याला चांगलं वाईट, बरोबर चूक यातला फरकच कळत नाही. त्याचा तो हावभाव ज्ञानाचा नव्हता, तर निव्वळ अज्ञानाचा होता.
राजकुमाराचं खरं स्वरूप कळाव्यावर दरबाऱ्यांनी त्याला राजा बनवण्याचा विचार सोडून दिला आणि राज्याच्या भल्यासाठी त्या शहाण्या बोधिसत्वांनाच राजगादीवर बसवलं. चला, आता या जुन्या कथेतून पुन्हा वर्तमानात येऊया आणि बघूया की ह्या एका निरर्थक हावभावातून आपल्याला नेमकी काय शिकवण मिळते. तथागतांनी कथा संपवल्यावर एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले, त्या जन्मात जो राजकुमार पतंजली होता तोच आजचा लालूदाई आहे आणि तो शहाणा दरबारी म्हणजे मी स्वतः होतो. यावरून हे स्पष्ट झालं की हा वागण्याचा एक पॅटर्न होता जो जन्मांतरीही बदलला नव्हता. तर मग ह्या सगळ्यातून आपल्यासाठी काय शिकवण आहे? आपण हा जो पतंजली ट्रॅप आहे, म्हणजे वरवरच्या गोष्टींवरून निष्कर्ष काढण्याचा सापळा, ह्यात अडकण्यापासून कसं वाचू शकतो? मार्ग अगदी सोपा आहे. 1. कोणतीही कृती बघा. 2. संदर्भ बदला, म्हणजे परिस्थिती बदलून पहा. 3. त्याच कृतीचं पुन्हा निरीक्षण करा. आणि मग 4था सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचा निष्कर्ष हा एका घटनेवर नाही तर त्या पॅटर्नवर आधारित असला पाहिजे. कारण खरा अर्थ पॅटर्नमध्ये असतो, एका क्षणात नाही. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. असे आणखी कोणते मूक हावभाव आहेत ज्यांच्याबद्दल आपण संदर्भ न तपासता केवळ एका घटनेवरून लगेचच निष्कर्ष काढतो? यावर नक्की विचार करा.